ओम नमः शिवाय. परमरहस्य ग्रंथसार अध्याय 3. दुसऱ्या अध्यायात तीर्थमहिमा वर्णन केला आहे. वीरशैवाचे मुख्य लक्षण गुरुभक्ती वर्णन केली आहे. गुरुमूर्तीची प्रेमाने पूजा कशी करावी असा प्रश्न जगदंबा पार्वती शंकरास विचारते. वीरशैवाचा मार्ग कोणता, लिंगार्चनाचा नियम कोणता, तो सांगा स्वामी. शिव म्हणतात, हे गिरिजा, वीरशैव कोण हे मी सांगतो. ज्या मार्गाला गुरुभावनेने मी वंदन करतो. लिंग हाच ज्याचा प्राण आहे. तो हरवताच जो प्राण सोडतो तो वीरशैव. हे वीरशैवाचे लक्षण आहे. जाणून घे, जो मार्ग पवित्र आहे त्या मार्गी विरक्त होऊन चालतो त्यास वंदन केल्यास 84 योनीचे बंध तुटतात. जो पूर्ण वीरशैव मार्गाने चालतो, जो शुद्ध विचाराने आचरण करतो, त्याच्या क्रियेत व्यत्यय आल्यास तो देह सोडतो तो वीरशैव. लिंगाला अर्पण केल्याशिवाय कोणत्याही पदार्थाला सेवन करत नाही. लिंगावर पूर्ण निष्ठा ठेवतो तो वीरशैव. जर आधीच त्याचा प्राण लिंगात भरला तर तो लिंगच होऊन राहतो. जो लिंग, हृदयाचे जीवन लिंग, प्राणाचा प्राण लिंग आणि मी एक मानतो तो वीरशैव. लिंगाविन राहणे म्हणजे प्रेतासम जगणे. जसे पती गेल्यास ती विधवा होते. विधवा झाली तर काय होते, देवाने तिचे काय उणे केले याचे उत्तर देतो ऐक देवी. जरी तिने दुसरा नवरा केला तरी पाठ राखीन म्हणती तिला. सवाष्णपणाचा तिचा महिमा गेला तसे लिंग गेल्यावर दुसरा बांधला तर त्यास पाठ राखीन समान बघावे. तो वीरशैवाचा नातेवाईक नाही, फक्त वेशधारी म्हणावे. म्हणून एकनिष्ठेने वर्तन करावे. गर्भारपणात प्राप्त केलेले शिवलिंगच प्रेम भावनेने एकनिष्ठेने पूजावे. ही वीरशैवाची मूळ खूण आहे. तो वीरशैव कर्मावर निष्ठा ठेवून कार्य करतो. त्यास तारणारा शिव असतो, जो इंद्रियाधीन नसून अंतरात आत्मा होऊन वस्ती करतो. तो सदा सुखी असेल. त्याच्या चरणी गेले तर तो क्षणात कृपा करतो. 6 प्रहरी नियमाने पूजा स्नान करेल. मंत्र, पुष्प, ध्यान अतिशय आदराने करेल. त्या 6 वेळा कोणकोणत्या, ज्या वेळाने शिवराज संतुष्ट होतो ते तू ऐक. पहिली पूजा सूर्योदयावेळी. पहिला प्रहर दिवस उगवत्या वेळी. दुसरी पूजा 2 प्रहरानंतरची. तिसरी चौथी पूजा 3ऱ्या प्रहरानंतरची. 5वी सायंकाळी आणि 6वी पूजा मध्यरात्री करण्यास आळस करू नये. ज्यांना 6 पूजा करणे शक्य नाही त्यांनी त्रिकाळ लिंग पूजा करावी. त्रिकाळही घडत नसेल तर दिवसातून एकदा तरी करावी. शक्यतो एकांतात बसून लिंगपूजा अर्चा करावी. लिंगपूजेमुळे वीरशैवास वैभव प्राप्त होते. म्हणूनच हे सुंदरी, मी वीरशैवाच्या घरी राहतो. पूजे शेवटी प्रसादाची थोरवी तिथेच आहे. शिवभक्ता घरचे अन्न हे शिवार्पण केल्यामुळे प्रसाद बनते. जो शिवधर्माची निंदा करतो त्याचे मुख न पाहणारा वीरशैव जाणावा. मस्तकावर त्रिपुंड, गळ्यात रुद्राक्षमाळा, स्नान पूजेच्या वेळा जो पाळत नाही, भक्ताचा मेळा जो पाहत नाही त्यास न बोलावे. त्याच्याशी कोणत्याही गोष्टींची देवाणघेवाण करू नये. सोने रूपे यास स्पर्श करू नये. ज्याच्या आचरणातून ज्ञान वैराग्य मिळते त्याला वीरशैव म्हणावे. जो निष्क्रिय आहे त्याला कोण पूजनीय मानेल. जो अधर्माने वर्तन करतो त्याचे वैभव नष्ट पावते. जरी तो ज्ञानी असेल तरी स्वधर्माचाराने राहिला तर त्याला मान आहे. त्याचा आचार भ्रष्ट झाल्यास त्याचा जन्म व्यर्थ गेला. त्याने जरी अनेक परोपकार केले, लहान थोरांना तीर्थे घडवून आणले, अपार दान दिले, गायी दिल्या, रथ दिले, तरी चांगली क्रिया आचरण नसेल तर ते उणे आहे, व्यर्थ आहे. म्हणून सज्जनांचा आदर करावा.
आंधळ्याला मार्ग दाखवत आपणही हळूहळू चालत राहिल्यास त्या परमपुरुषास पट्टाधिकारी म्हणावे. त्यास शिवाचार पाळणारा धर्मगुरू म्हणावे. मनात कोणतीही आशा न धरता परस्त्रीस कामवासनेने न पाहणारा, जीवहिंसा न करणारा, शब्दाने कोणास न दुखावणारा त्यास विरक्त म्हणावे. तो तेजपुंज आहे आणि थंड रत्नासम आहे, जो मान अपमान समान मानतो, जो नेहमी आनंदी राहतो, ज्याला प्रिय अप्रिय काही नाही. निंदा किंवा स्तुती ऐकून मनात आनंद दुःख होत नाही. कोणी जरी निंदा केली त्याच्या शब्दाला आनंद मानतो. मान अपमानाचा भेद करत नाही, तो वैरागी. शांती, दया, सुबुद्धी, क्षमा ज्याच्या ठाई, कोणाचे वाईट करणार नाही, वासना कुबुद्धीने चहाडी करणार नाही, तो खरा शिवयोगी. श्रेष्ठ वीरशैव काम, क्रोध, द्वेष, मत्सर, लोभ, मोह, दंभ, अहंकार, निंदा, कुटाळी, कुचेष्टा, क्रूर वागणे असे असेल तो शिवयोगी नाही. चिंता, उद्वेग याने हळहळ करत नाही. स्वच्छ निर्मळ मन आहे, जसे मोती धुवावे तसे. तो सगळ्या तीर्थाचा अधिपती समजावा. त्याच्या चरणाने तीर्थ पवित्र आहे. तो निष्काम बुद्धीने जगाचा उद्धार करतो. कुठे अति गोड म्हणून तृप्त होत नाही, मान दिल्यावर फुगत नाही, अपमानाने खचत नाही, त्याला वीरशैव म्हणावे. गुरुकृपेने संस्कार मंत्रांनी अविद्यारूपी अंधार दूर करून स्वयंप्रकाशी बनला तो वीरशैव. जो प्रेमाने बोलतो, ज्याच्या मनात सद्भावना असतात, आपल्या वर्तनाने जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करतो, तो विरक्त जाणावा. जीवमात्राची राखण करतो, ज्याला षटस्थल ब्रह्मबोध झाला, तो विरक्त पुरुष म्हणजे शिवयोगी. जी वस्तू अगम्य, अगोचर, अव्यक्त, अनंत, अपरंपार ब्रह्मरूपाचे बीजांकुर, तो शिवयोगी साचार झाला. चराचराचा उद्धार करण्यासाठीच माझ्या आज्ञेने वर्तन करतो. जे अद्वैत, अनुपम, अगोचर, अनाम, अचल, अलक्ष परब्रह्म आहे, जो निजरूप, अगम्य, निर्गुण, जो निर्मुक्त, निरामय, निरंजन, तो परमपुरुष. गुणविधान असेच आहे. जो निस्संग, निर्लेप, निष्प्रपंच, निजरूप, अनिर्वाच्य, तो सुनिश्चय साकारला. तो चिद्रूप, चिन्मात्रैक, चिदानंद, चित्प्रकाशक, तोच समरस होऊन स्वस्वरूपी सदा राहतो. अशा मार्गावर चालणारे जे वीरशैव आहेत, ते स्वयं स्वतंत्र सुखदायक आहेत. माझ्यापासून वेगळे नाहीत, हे सत्य तू जाणावे पार्वती. ते माझ्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. मीही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून ते सर्वांना पूजनीय आहेत. हे तू निश्चित जाणावे. मी त्याचे सदा गुण गाईन. तो देव, आम्ही भक्त. त्याला हृदयात ठेवू. आम्हाला त्याच्यामुळे देवपण लाभते. तो आमचा प्राणसखा. त्यास परशिव म्हणावे. तो व्यापक आहे. आता आम्ही त्याच्याविषयी अजून काय बोलावे? तो मुकुटमणी होय. तो सर्वांचा गुरुरूप असेल. जे स्थावर लिंगाची आराधना करतात, त्यास स्थावर गुरु म्हणावे. जे उपासनेचे कर्म करतात, त्यास चरलिंग म्हणावे. त्यास परशिव जाणावे. त्याच्यावर आमचा पूर्ण भाव असेल. असा जो श्री गुरुनाथ जंगम रूपाने वर्तन करत भक्तांना तारतो, त्याला सर्वस्वाने भजावे. तन, मन, धन, अन्न, वस्त्र सेवा भावनेने अर्पावे. गुरुरूप म्हणून सेवा करावी. त्यास शिवपद प्राप्त होते.
गुरुला मानव न मानता ब्रह्मरूप मानावे, म्हणजे आपल्यासही ब्रह्मरूप प्राप्त होते. मन बुद्धी वाचेने जे जे कर्म घडते ते भक्तिप्रेमाने गुरुला अर्पावे. गुरु मंत्राशिवाय जप करणाऱ्याला फळ मिळत नाही. गुरु आज्ञेशिवाय जे वर्तन करत नाहीत त्यांच्यावर गुरुकृपा नेहमी राहते. असे गुरुभक्त मला खूप आवडतात पार्वती. हे ऐकून पार्वती देवी समाधानी झाली. चरणावर माथा ठेवून म्हणाली, तुम्ही खूप सुंदर रीतीने गुरुमहिमा सांगितला. मी धन्य धन्य झाले. जे श्रोते हा गुरुमहिमा ऐकतील ते चतुर होतील. भवसागरात राहूनही पवित्र राहतील. शिवशंकराला वाटले, आता पार्वती पुढचा प्रश्न मला कोणता विचारेल, पण उत्तर मला सांगावे लागणार. या ठिकाणी आपला 3रा अध्याय समाप्त होतोय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. धन्यवाद.